ज्यांची ज्यांची कंबर दुखते त्यांच्यासाठी याच्या अगोदर पण व्हिडिओ बनवलेला आहे, पण बरेच मेसेज येत आहेत आणि फोन पण येतात की कंबर दुखते त्याच्यावरती काहीतरी सांगा. दोन्ही हातात दोन्ही पायात अंतर बघा, गुडघे आणि हे बघा हात, हा भाग पूर्ण पोटाचा खाली दाबायचा, हे खाली दाबायची कंबर, मान वर काढायची, ठीक आहे, होल्ड करायचं, नंतर परत मान खाली, परत मान वर, याचं 5 ते 7 वेळा. परत पुढचा सेट मी थोडं थोडं दाखवतो. उजवा पाय आणि डावा हात, हात असा पण चालतोय असा पण चालतोय, ठीक आहे, दोन्ही एका रेषेत येऊ देत. परत ऑपोजिट. व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी थोडक्यात सांगतोय. इकडे 5 इकडे 5, तुमच्या कॅपॅसिटीनुसार घ्यायचं, आपल्या कॅपॅसिटीनुसार रिपिटेशन घ्या. हे झालं. नंतर बघा भुजंगासन. शक्यतो भुजंगासन जेवणाच्या अगोदर, जेवणानंतर नको आहे. बघा पायाची नकच जमिनीला टेका. मी आता शूज घातलेला आहे, मी फक्त दाखवतोय आणि लगेच कोणतं कमेंटमध्ये येईल शूज घालून भुजंगासन. असं काही नसतं. काही नियम लावत बसला तर जगणार पण नाही व्यवस्थित. मी कंबरेसाठी सांगतोय. हां, हे झालं. नंतर हे पण 5 ते 7 वेळा. हात खाली ठेवा, पाठीव झोपा, हा भाग वर उचलायचा आहे, होल्ड करायचं, इथं ताण पडला पाहिजे, होल्ड करायचं, 5 ते 7 काउंट करत होल्ड, हळूहळू हळूहळू खाली यायचं, परत वर जायचं, 5 ते 7 काउंट करत होल्ड करायचं, इथं ताण पडला पाहिजे लोअर बॅकला, परत रिलॅक्स व्हा. असं 5 ते 7 तुमच्या कॅपॅसिटीनुसार हळूहळू स्टेप वाढवा. तर अशा पद्धतीनं ज्यांना कंबरेचा त्रास आहे, कंबर दुखते आणि जरी दुखत नसती तरी केलं तर काही वाईट होणार नाही. करून घ्या. नंतर दुखण्यापेक्षा आत्ता तो व्यायामच आहे, व्यायाम चांगला होईल. आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा. फक्त व्यायामाला कारणं सांगायची नाहीत. धन्यवाद. फॉलो करा.